नमस्कार, मी दिलीप वैद्य. महाराष्ट्रामध्ये विल रजिस्ट्रेशन म्हणजेच मृत्यूपत्र नोंदणी कशी करायची याची मी या व्हिडिओमधून माहिती सांगणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी स्वतः किंवा वकिलाकडून आपले विल बनवून घेतलेले आहे परंतु रजिस्टर करून घेतलेले नाही, अथवा ज्यांना वकिलाकडे न जाता इंटरनेटवरील नमुन्यानुसार स्वतःचे विल स्वतः बनवायचे आहे आणि ते रजिस्टर करून घ्यायचे आहे, अशांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल. नुसते विल रजिस्ट्रेशन करायचे असल्यास त्याचा खर्च केवळ 200 ते 500 रुपये एवढाच होतो. विल बनवण्याच्या 3 पद्धती आहेत. साध्या कागदावरती आपण आपले विल बनवून आपली स्वाक्षरी करून ठेवणे, विल किंवा विल नोटरीच्या समोर सही करून ते नोटराईज करून घेणे. तिसरा पर्याय म्हणजे विल बनवून सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन त्याची नोंदणी करून घेणे. ह्यातील कोणत्याही पद्धतीने केलेले विल हे ग्राह्य धरले जाते आणि विल रजिस्ट्रेशन करून घेणे हे कायद्यानुसार बंधनकारक नाही. जरी विल रजिस्ट्रेशन करून घेणे हे कायद्यानुसार बंधनकारक नसले तरीही शक्यतो विल रजिस्टर केलेले असेल तर त्याची ग्राह्यता ही सर्वात जास्ती असते आणि म्हणून शक्यतो विल रजिस्टर करून घेणं हे संयुक्तिक ठरतं. जर साध्या कागदावरती आपण आपले विल बनवून आपली स्वाक्षरी करून ठेवली असेल आणि भविष्यात ह्या विल संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास ह्या विलची सत्यता कोर्टात सिद्ध करणे कठीण असते. तसेच जर विल नोटरीच्या समोर सही करून ते नोटराईज करून घेतलेले असेल आणि भविष्यात ह्या विल संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास ज्या नोटरीसमोर सही करून विल नोटराईज करून घेतले असतील तसेच तो नोटरी किंवा विलमधील नमूद साक्षीदार हे जर का त्यावेळेला हयात नसले तर अर्थातच विलच्या खरे खोटेपणाबद्दल कोर्टात साक्ष द्यायला कोणीही नसेल आणि अशावेळी ह्या विलची सत्यता कोर्टात सिद्ध करणे कठीण असेल. परंतु जर विल सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंदणीकृत करून घेतलेले असेल तर त्याचा फायदा असा होतो की विल संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास जर विलमधील नमूद साक्षीदार हयात नसतील, जर त्यावेळेचा सब रजिस्ट्रार ऑफिसमधला रजिस्ट्रारही हयात नसेल तरीही सब रजिस्ट्रार ऑफिसमधील कार्यालयातील जे कोणी काम करत असतील ते आपल्या कार्यालयातील नोंदी तपासून बघून सदर विल खरे आहे अशी त्यांच्या कार्यालयीन नोंदीवरून साक्ष देऊ शकतात आणि म्हणूनच विल रजिस्टर करून घेणे हे फार श्रेयस्कर असते. विल रजिस्ट्रेशन हे तुमच्या कायमस्वरूपी राहायच्या नजीकच्या सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन करून घ्यावे. हा व्हिडिओ केवळ विल रजिस्ट्रेशनच्या माहितीबद्दलच आहे, हे याची परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो. आता विल रजिस्ट्रेशनसाठी काय करावे लागेल ते आपण एकदा बघून घेऊया. विल रजिस्ट्रेशनला जाण्यापूर्वी प्रथमतः तुम्ही तुमच्या नजीकच्या सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी की विल रजिस्ट्रेशनसाठी 2 साक्षीदार तसेच 2 ओळखदार यांना नोंदणी कार्यालयात आणावे लागेल का. कधीकधी सब रजिस्ट्रार असे सांगतात की 2 साक्षीदार यांनाच घेऊन तुम्ही आलात तरी चालेल, वेगळ्या ओळखदारांना आणायची जरूरत नाही. त्यांनी तसे सांगितले असल्यास केवळ 2 ओळखदारांची नावे, पत्ते आणि फोटो आणि सही यांचा विलमध्ये आपण उल्लेख करून घ्या. विल रजिस्टर करण्याच्या वेळी अजूनही काय बाबी लागतात तर ते पण तुम्हाला सांगतो. विल बनवणाऱ्याचा स्वतःचा फोटो आणि त्याची सही, 2 साक्षीदारांची नावे, पत्ते, फोटो आणि त्यांची सही. समजा जर का 2 ओळखदारांची आवश्यकता असेल तर अशा बाबतीमध्ये 2 ओळखदारांची नावे, पत्ते, फोटो आणि त्यांची सही. परत मी सांगतो, ओळखदारांची आवश्यकता असेल तरच ह्या ओळखदारांचा विलमध्ये उल्लेख करावा, अन्यथा करू नये. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विलमध्ये ज्याच्या नावाने संपत्ती करायची असेल त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्तच्या नावांची
साक्षीदार आणि ओळखदार ह्यांची नावे असावीत. ज्यांच्या नावे तुम्ही संपत्ती करणार असाल त्यांचीच तुम्ही साक्षीदार म्हणून किंवा ओळखदार म्हणून नावे ठेवू शकत नाही. तसेच विलमध्ये MBBS डॉक्टरांच्या सर्टिफिकेटचं पण पत्र असावे, ज्याच्यात सर्वसाधारणपणे सर्टिफिकेटमध्ये असा उल्लेख असतो की विल बनवणाऱ्याला मी तपासले आहे आणि ही इज इन साऊंड स्टेट ऑफ माइंड अँड इज नॉट इन एनी वे डिसेबल्ड ऑर इम्पेअर्ड फ्रॉम अंडरस्टँडिंग द इम्प्लिकेशन्स ऑफ द कंटेंट्स ऑफ दिस will and of executing and signing thereupon. या सर्टिफिकेटच्या खाली तारीख आणि डॉक्टरांची सही असेल, तसेच त्यांच्या नावाचा आणि MBBS रजिस्ट्रेशनचा नंबरचा रबर स्टॅम्पचा उल्लेख असेल. रबर स्टॅम्प तिथे लागेल त्यांचा. विलच्या सोबत काही कागदपत्रांच्या प्रतीसोबत जोडाव्या लागतील, जसे की विल बनवणाऱ्यांच्या आधार आणि पॅनची कॉपी, तसेच दोन्ही साक्षीदारांच्या आधार आणि पॅनची झेरॉक्स कॉपी, तसेच ओळखदारांची आवश्यकता असल्यास त्यांच्याही आधार आणि पॅनची झेरॉक्स कॉपी. वरील कागदपत्रांची तयारी झाली की IGR महाराष्ट्राच्या साईटवरती विलची पब्लिक डाटा एंट्री करून घ्यायला लागेल आपल्याला. ह्यामध्ये आपल्याला विल बनवणाऱ्याची नाव, पत्ता ही माहिती आणि विलमध्ये उल्लेख असलेल्या घराची माहिती, विल बनवणाऱ्याचा फोन नंबर, पॅन नंबर, ईमेल ID, तसेच 2 साक्षीदारांची आणि 2 ओळखदारांची, परत सांगतो, ओळखदारांची आवश्यकता असेल तर यांची आपल्याला नाव, पत्ता, आधार यांची माहिती इंग्लिशमध्ये आपल्याला डाटा एंट्री ऑनलाईन करावी लागेल. ही पद्धत फार एकदम सोपी आहे, फार काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तर आता आपण असं बघूया की सदर डाटा एंट्री आपण ही कशी करायची. त्याच्या व्यतिरिक्त तुमची डाटा एंट्री एकदा करून झाली की पब्लिक डाटा एंट्री करून झाल्यावरती डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेसचे प्रति पान ₹20 याप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन शुल्क जमा करावे लागेल. त्या व्यतिरिक्त विल रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा शुल्क ऑनलाईन जमा करावे लागेल. ते सध्या ₹100 एवढे आहे. आता हे IGR महाराष्ट्राच्या साईटवरती पब्लिक डाटा एंट्री ही वरील माहितीची कशी करायची हे आता आपण बघूया. विल रजिस्ट्रेशनच्या पब्लिक डाटा एंट्रीसाठी https://pde.maharashtra.gov.in वरती जाऊन आपण लॉग इन करायचं आहे. साईट आता मी ओपन करतो आहे. तिथे पब्लिक डाटा एंट्री तुम्हाला दिसतं आहे. तर आता खालती आपण जाऊन तिथे प्रोसीड टू लॉग इनला क्लिक करतो आहे. त्याच्यानंतर क्रिएट न्यू युजर करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे आता युजर नसल्यामुळे तुम्ही करून घ्या. सध्या माझा युजर ID मी क्रिएट केलेला आहे, तर त्याच युजर IDनी, पासवर्डनी मी आता लॉग इन करून तुम्हाला पब्लिक डाटा एंट्री कशी करायची ते मी आता तुम्हाला सध्या माझ्या IDमधनं तुम्हाला दाखवतो. नसल्यास तुमचा युजर ID तुम्हाला क्रिएट करून घ्यायला लागेल, म्हणजे तुम्हाला डाटा एंट्री करता येईल, पब्लिक डाटा एंट्री. आता पुढचा स्क्रीन आपला पब्लिक डाटा एंट्री फॉर सरिता प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन हा जो तुम्हाला दिसतो आहे त्याच्यात आपण जाऊन त्यांच्यानंतर लँग्वेज आपण मराठीच्या ऐवजी इंग्लिश सिलेक्ट करायचे. तुमचा डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करून घ्या. मी नमुन्याला दाखवत तुम्हाला मुंबई अंधेरी 1 दाखवतो आहे. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन स्टेप 1मध्ये तुमचा सिलेक्ट आर्टिकल जो आहे तो 63 सिलेक्ट करून द्या. मृत्यूपत्राचा नंबर ऑफ पेजेस तुम्ही शक्यतोवरती 2 टाका. 8च्या ऐवजी मी आता नमुन्या दाखल 2 ॲड करून 10 दाखवलेली आहेत तुम्हाला. सेफ्टीसाठी मी 2 पेजेस जास्ती, तुमची जी ॲक्च्युअली विलच्या पानांची संख्या असेल त्याच्यापेक्षा 2 पानं तुम्ही जास्ती घेतलेत, म्हणजे आयत्या वेळेला तिथे तुम्हाला पैसे भरायला लागणार नाहीत. आता इथे सांगतो आहे की इंग्लिशमध्ये डाटा एंट्री करून घ्या म्हणून. आता प्रॉपर्टी डिटेल्स म्हणजे मृत्यूपत्रात ज्या प्रॉपर्टीचा मी उल्लेख केलेला असेल तर त्या प्रॉपर्टीचे डिटेल्स तुम्हाला जागेचे भरायचे आहेत तुम्हाला. आता मी नमुन्या खात्याला तर तुम्हाला काय काय दाखवते. तुम्ही ह्याच्यात ॲट्रिब्यूटमध्ये सर्वे नंबर, CTS नंबर किंवा ब्लॉक नंबर आहे, तुम्ही आता तुम्हाला जे काही सोयीस्कर असेल ते भरून घ्या. मी आत्ता सध्या नमुन्या खातर तुम्हाला माझ्या फ्लॅटचा ब्लॉक नंबर तुम्हाला जो मी नमुन्या खातर बनवतो आहे तो उल्लेख करतो आहे. फ्लॅटची तुमच्या एरिया जी काय असेल तुम्ही टाका.
ही आत्ता मी एक नमुन्याखातर अशीच एक टाकतो आहे. तर त्या एरियामध्ये मी त्यानंतर ऑप्शनमध्ये स्क्वेअर फूट मीटर आता ते टाकून घेतलं. इथे तुम्हाला बाँड्रीज SSC नंबर वगैरे काही टाकायची जरूरत नाही आहे. त्यांच्यानंतर पुढे तुम्ही जाऊन थेट इंग्लिशमध्ये डाटा एंट्री करायला सुरुवात करायची. पण त्यावेळेला एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायची, इंग्लिशमध्ये केल्यावरती तिथे मराठीत तुमचं योग्य बरोबर येतं आहे की नाही बघून घ्या. मराठीत जर का चुकीचं येत असेल तर मराठीमध्ये पण त्याची चुकीची दुरुस्ती ताबडतोब तुम्ही करून घ्या. अन्यथा तिथे SROला ऑफिसला ते तुम्हाला तिथे कटकट करत बसतात. त्यांना स्वतःला तिथे त्याची करेक्शन करता येते, पण त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये वेळ जातो. त्याच्याऐवजी तुम्ही मराठीमध्ये चेक करून घ्या. मराठीमध्ये जर का चुकीचं असेल तर तुम्ही लगेच ते करेक्शन करा. हे एंट्री करून झाल्यावरती इथे सेव्हचं बटन आपण क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खालती तुम्हाला डिटेल्स दिसतील आलेले. नंतर तुम्ही भरलेले करेक्शन असेल तर करायचं, नाही तर नेक्स्टला जाऊन आपण पुढे जाऊ शकतो. ह्याच्यानंतर आता आपल्याला मृत्यूपत्र बनवणाऱ्याची माहिती तिथे पार्टी डिटेल्समध्ये आपल्याला टाकायचे. ते करण्यासाठी खालती ॲडच्या बटनला क्लिक करून तुम्हाला सुरुवात करायला लागेल. आता इथे लिहून ठेवणार, आपण मृत्यूपत्र लिहून ठेवणारा स्वतःची बाबत माहिती देतो आहे. त्याच्यामुळे आपण एंट्री करायला सुरुवात करतो आहे. आणखीन एंट्री आपल्याला इंग्लिशमध्येच टाईप करायचं आहे सगळं, आणि मराठीमध्ये ॲटोमॅटिकली ते येत जाईल. आता इथे सगळे मी डमी डिटेल्स मी एक एक सगळे भरत जातो आहे. आणि म्हणजे तुम्हाला समजायला तुम्हाला काय काय भरायला आहे. आता इथे खालती बघितलं स्टॅम्प परचेसर आणि प्रेझेंटर येईल. इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. एज तुमचं व्यवस्थित टाकून घ्या. आधारवरनं तुमचे एज SRO तो चेक करेल. जर का चुकीचं असेल ते उगीचंच तिथे गेल्यावरती बदलाबदली व्हायला नको. आता मृत्यू बनवणाऱ्याचं ऑक्युपेशन तुम्ही तिथे काहीही सिलेक्ट करू शकता. त्या जर का चुकीचं सिलेक्ट झालं तरी तसा काही त्यातनं काही फारसा मोठा काही फरक पडत नाही. मात्र तुमचा मृत्यूपत्र बनवणारा पत्ता हा व्यवस्थितच आहे की नाही त्याची खात्री करून घ्या. मराठीमध्ये चुकत असेल जर का कुठे, तर परत मी तुम्हाला सांगतो की मराठीमध्ये त्याची आपण लगेच ताबडतोब तिथल्या तिथे दुरुस्ती करून घ्या. त्याच्यानंतर सगळे खालचे डिटेल्स आपण एकदा आपले पत्ता बित्ता भरतो आहे. आता इथे याच्यानंतर आपल्याला तिथे मोबाईल नंबर एक टाकायचा आहे. आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचं आहे. आयडेंटिफिकेशन मार्क काही नसल्यास तुम्ही नन म्हणून टाकून द्या. मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. मी आत्ता तो व्हेरीफाय करत नाही, पण व्हेरीफाय पण करून घेणं आवश्यक आहे. तसेच पॅन कार्ड नंबर पण टाकून घेणं आवश्यक आहे. परंतु मी आत्ता तुम्हाला पॅन कार्ड नंबरच्या शिवाय करतो आहे, कारण मला आता पॅन कार्ड आता कोणाचं तरी दाखवणं शक्य नाही आहे. आणि पॅन कार्ड नंबर टाकून तो व्हेरीफाय पण करून घेणं आवश्यक आहे. आयडेंटिफिकेशन प्रूफमध्ये आधारचंच तुम्ही देत जा. आत्ता पण आधारचा पण मी डमी नंबर टाकतो आहे. तसेच ईमेल ॲड्रेस मी आत्ता डमी टाकतो आहे, पण ते टाकणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुमचे डाटा एंट्री पुढच्या स्क्रीनला तो जाणार नाही. आयडेंटिफिकेशन प्रूफ आधार मी सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर ही UIDचं कन्सेंट द्यायचे, म्हणजे आधारला तुम्ही अलाउ करताय म्हणून. ही माहिती तुमची सेव्ह करून ठेवायची, आणि जर का काही करेक्शन असेल तर सिलेक्ट करून आपण एडिट करू शकता. अन्यथा आपण नेक्स्टला क्लिक करून पुढे जाऊ शकता. आता ही माहिती भरून झाल्यावरती आता पुढचा येतो आयडेंटिफिकेशन डिटेल्स. आयडेंटिफिकेशन डिटेल्स म्हणजे हे जे आपण 2 साक्षीदार तिथे रजिस्टर ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहोत, त्या 2 साक्षीदारांची एकेकाची आपल्याला ही माहिती आता तिथे आयडेंटिफिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला भरायचे आहेत. हे पण मी तुम्हाला नमुन्याखातराचा एक दोन्ही यांचे डमी मी नावं त्याच्यामध्ये एंट्री करतो आहे. ॲड्रेस, त्यांचं नाव, ॲड्रेस त्याच्यामध्ये टाकायला लागेल आपल्याला, आणि त्यांचा ID प्रूफमध्ये आधार कार्ड आणि आधार कार्डाचा नंबर. ते सगळं डिटेल्स तुम्ही व्यवस्थित एकदा चेक करून घ्या. तिथे गेल्यावरती म्हणजे भलतेच काहीतरी तिथे चुका तिथे त्यांच्या निदर्शनास आल्या तर तिथे करेक्शन ते करू शकतात, पण त्याच्यात खूप वेळ जातो गर्दी असेल तर. त्याच्यामुळे व्यवस्थित एकदा पत्ता तुम्ही जो टाकलेला आहे तो तुम्ही एकदा चेक करून घ्या. त्यांचंही साक्षीदारांचं वय वगैरे चेक करून घ्या. शक्यतो साक्षीदार 18 वर्षाच्या वरचे आणि तरुण असले तर जास्ती चांगले, जेणेकरून उद्या भविष्यात जर का काही विलच्याबद्दल वाद निर्माण झाला तर ते तिथे साक्ष द्यायला हजर राहू शकतील. या दृष्टीने साक्षीदार शक्यतो ते 18 वर्षाच्या वरील आणि तरुण असावेत. इथे आयडेंटिफिकेशन प्रूफ मी आधार घेतलं आहे. इथे पण आधारचा नंबर टाकून घेऊन तिथे पण आधारला ऑथेंटिकेशन तिथे परमिशन त्यांची द्यायला तो सिलेक्ट येईल. तो आपण बघूया. इथे याला आपण ऑथेंटिकेशनला यस करून पुढे जायचं आहे. हा पहिल्याचा इथे खालती सेव्ह झालेला तुम्हाला दिसतो आहे. आता आपण दुसरा साक्षीदाराचं इथे नाव टाकूया. हा साक्षीदार 1 नंबर झाला.
तसंच सेम प्रकारे तुम्हाला साक्षीदार नंबर 2चं पण तुम्हाला तिथे टाकून घ्यायला लागेल. ही मी सगळी आता तुम्हाला नावं आत्ता टेम्पररी तुम्हाला एंट्री कशा प्रकारे करायची आहे हे समजण्यासाठी मी आत्ता डमी साक्षीदारांची नावं इथे टाकतो आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला समजू शकेल की एंट्री कशा प्रकारे तुम्हाला करायची आहे. साक्षीदारांचे पत्ते, एज, आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे आधार नंबर सगळं व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या आणि त्याच्यात काही चूक होणार नाही याची दक्षता घ्या. म्हणजे आयत्या वेळेला तुमचं तिथे रजिस्टर ऑफिसमध्ये, जेणेकरून त्याच्या करेक्शन करण्यामध्ये वेळ जाणार नाही तुमचा. फार काही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाही आहे, एकदम सोपी प्रोसेस आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही वकिलाची, एजंटची काही जरूरत नाही. अननेसेसरी त्याचे पैसे फीचे घालवण्याची काही आवश्यकता नसते. आपण सगळं व्यवस्थित करू शकतो. आता ह्याच्यानंतर आता हा दुसरा साक्षीदाराची एंट्री करून त्याला पण आधार ऑथेंटिकेशनला त्या मेसेज येईल, त्याला आपण यसला क्लिक करतो आहे. यसला क्लिक करून क्लोज करून आपण सेव्ह करून घ्यायचा डाटा, म्हणजे सेव्ह राहील तो. सेव्ह केल्यानंतर आपण त्याच्यानंतर मग नेक्स्टला क्लिकला आपण पुढे जाऊया. हे झाल्यावरती इथे ऑनलाईन सबमिशनच्यासाठी तुम्ही नोस डिफॉल्टमध्ये करून घ्या, कारण मुंबईत बऱ्याच ठिकाणी अजून हे प्रत्यक्षात सुरू झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे नोला क्लिक करून नेक्स्टला तुम्ही क्लिक करा. ह्याच्यानंतर व्ह्यू डाटा एंट्री डिटेल्स तुम्ही हे चेक करून घ्या. आता हे जे ह्याच्यातला वरच्या उजव्या कोपरीमध्ये डाटा एंट्री नंबर आहे तो फार महत्त्वाचा आहे. हे तुम्ही ह्याचा प्रिंटआउट तुम्हाला तिथे स्टॅम्प ऑफिसमध्ये घेऊन जायला लागेल तुमच्या विलच्या कागदपत्रांच्या सोबत. तर तुम्हाला आता तो फाईलचा प्रिंटआउट काढून घ्या. त्याच्यानंतर ही झाल्यावरती आता मी पहिल्यांदा हे सेव्ह करून घेतो फाईल. त्याच्यानंतर सेव्ह करून झाल्यावरती नेक्स्टला आपण पुढे जाऊन क्लिक करून घेऊया. नेक्स्टला क्लिक केल्यावरती इथे आता आपली डाटा एंट्रीची प्रोसेस कंप्लीट झाली आहे. तर आपण आता कंप्लीटल्या ह्या खालच्या बटनाला आपण तिथे क्लिक करूया. ह्याच्यानंतर दुसरी स्टेप येते ती डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन चार्जेस, डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस जी असते, जी सध्या ₹20 पर पेज आहे, त्याचं आता आपल्याला डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेसचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर ती जी साईट आहे डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस, ती मी तुम्हाला साईट कोणती आहे ती दाखवतो. त्या साईटवरती जाऊन आपण तुम्ही https://igr maharashtra.gov.in या साईटवरती जाऊन डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेसचं आपल्याला पेमेंट करायचं आहे. ही साईट ओपन करतो मी. ह्याच्यामध्ये गेल्यावरती उजव्या बाजूला अभिलेख व भरणा याच्यामध्ये दस्त हाताळणी शुल्क म्हणून जे आहे उजव्या बाजूला, तिथे आपण जाऊन क्लिक करतो आहे. त्याच्यानंतर इथे डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस फॉर रजिस्ट्रेशन सरिता ह्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यावरती आय हॅव रेड त्या ह्याला टिक करून पुढे जायचं आहे. आता याच्यामध्ये विथ PDE आपण ह्याला सिलेक्ट करून आपला PDE नंबर जो आपण मगाशी डाउनलोड करून सेव्ह करून घेतलेला होता तो कॉपी करायचा आहे, डाटा एंट्री नंबर. ह्यातलं वर्ष शेवटचं 2024 काही जरूरत नाही कॉपी करायची. हा फक्त पहिले नंबर आपल्याला आवश्यक असतात डाटा एंट्रीचे, ते आपण PDE नंबर आपण इथे एंटर करून घेतो आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला आपण जी डाटा एंट्री केली होती त्याच्यामध्ये जॉईंट रजिस्टर नंबर, नंतर आपलं नाव, ज्याचं मृत्यूपत्र बनवणाऱ्याचं नाव आणि त्यांची सगळे डिटेल्स येतात. ह्याच्यात परत आता 2 पानं ते ॲड होतात, त्यांच्या सिस्टीमप्रमाणे ॲडिशनल होतात, परंतु ते तुम्ही तसेच करून तेच पेमेंट करून टाकायचं त्याचं. इथे आय ॲग्रीला क्लिक करून पुढे पे नाव बटनाला क्लिक करायचं आहे. ह्याचं हे मृत्यूपत्र डाटा डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेसचं आपण आता हे पेमेंट करतो आहे. यातला आता पेमेंट ऑप्शन तुम्ही काय तुमच्या आवडीप्रमाणे सिलेक्ट करा, डेबिट कार्ड, इंटरनेट, UPI, वॉलेट. परंतु हे पेमेंट ऑनलाईनच कंपल्सरी करायला लागेल, तुम्हाला तिथे कॅश त्याची घेत नाहीत. ह्याच्यानंतर असेल पेमेंट ते रजिस्ट्रेशन चार्जेसचं सेपरेटली पेमेंट करायचं आहे. सध्याच्या घडीला रजिस्ट्रेशन चार्जेसचं केवळ ₹100 चार्जेस लागतात त्याची कोणती साईट आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की हे डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेसचं तुम्ही जेव्हा पेमेंट कराल त्याची जेव्हा पेमेंट होईल तेव्हा त्याची रिसिप्टचा प्रिंटआउट काढून ठेवा, कारण तो तुम्हाला विलच्या बरोबर तो तुम्हाला सोबत जोडावा लागेल.
आता आपण जाऊया ते रजिस्ट्रेशन चार्जेसचं पेमेंट करण्यासाठी. https://gras.mahakosh.gov.in ई-चलन. आता ह्याच्यामध्ये इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन ही जी स्क्रीन दिसते तुम्हाला त्याला आपण क्लिक करतो आहे. आता इथे रजिस्टर्ड युजर नसल्यामुळे पे विदाऊट रजिस्ट्रेशन आपण करून घेऊया. त्याला काय रजिस्ट्रेशनची जरूरत नाही आहे, तुम्ही विदाऊट रजिस्ट्रेशन पेमेंट करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिटीजनला क्लिक करायचं आहे आणि मेक पेमेंट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट, आणि तिसरा ऑप्शन जो पे रजिस्ट्रेशन फी ओनली त्याला आपण सिलेक्ट करून करायचं आहे. त्यानंतर तुम्ही मगाशी मृत्यूपत्राची डाटा एंट्री करताना जो तुम्ही रजिस्टर जो सिलेक्ट केलेला होता मुंबई सबअर्बन किंवा अंधेरी वन, तेच तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनमध्ये करायचं आहे. रजिस्ट्रेशन फी 100 रुपये त्याची नोंद करायची. त्याच्यानंतर नेम ऑफ दी पेई म्हणजे जो मृत्यूपत्र बनवणारा आहे त्याचं नाव तुम्हाला येथे टाकायचं आहे. नाव टाकायचं आहे, त्याचा पॅन नंबर टाकायचा आहे आणि मृत्यूपत्र बनवणाऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मोबाईल नंबर टाकून झाल्यावरती इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला त्या स्टॅम्प ऑफिसमध्ये असताना तुम्हाला त्याचे SMS येतील. सेकंड पार्टी डिटेल्स म्हणजे तुमचा जो ओळखदार आहे जे तुम्ही घेऊन जाणार आहात त्यातल्या एका ओळखदाराचं नाव, त्याचा पॅन नंबर हे तिथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मृत्यूपत्रामध्ये ज्या फ्लॅटचा किंवा प्रॉपर्टीचा तुम्ही उल्लेख केलेला असेल त्याचा फ्लॅट नंबर तुम्ही टाकून घ्यायचा आहे. त्याचा लोकॅलिटी आणि एरिया आणि पिनकोड, जिथे जिथे आता रेड कलरचे ॲस्ट्रिक आहेत ते फील्ड भरणं आवश्यक आहे. ते तुम्ही भरले नाहीत तर त्याच्याशिवाय ते तुमचं प्रोसीड पुढे करणार नाही. ते आता इथे ते ओळखदारांची आपण नावं टाकतो आहे, पत्ता टाकतो आहे आपण. त्याच्यामध्ये नाववरती मगाशी टाकून झालं, आता पत्ता टाकला, पिनकोड टाकतो आहे. मार्केट व्हॅल्यू प्रॉपर्टीची आहे ती तुम्ही अंदाजे तुम्ही टाकला, त्याच्यात काही चूक झाली इकडे तिकडे अमाऊंट तरी काय फारसा फरक पडत नाही, कारण त्याच्यावरती आपण त्यांनी काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर हा कॅप्चा कोड करून तुम्हाला तुमचं पेमेंट अक्रॉस द काउंटर, पेमेंट गेटवे तुम्हाला आहे काय 7-8 ऑप्शन आहेत, त्यांनी क्लिक करून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. तुमची बँक सिलेक्ट करायची, जी काय आता पेमेंट करणार असेल तर त्याचं जी काय असेल ते तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसत जातील. त्याच्याप्रमाणे तुम्हाला तिथे मी आता नमुन्याखातर एक तुम्हाला काहीतरी आपला एक दाखवतो आणि तिथे मग कॅप्चा कोडवर जो असेल तो टाकून तुम्ही प्रोसीडला क्लिक करायचं आहे. हे पण झाल्यावरती इथे पण परत तुम्हाला सांगतो की जशी आपण डाटा हँडलिंग चार्जेसचं पेमेंट केल्यावरती रिसीट जनरेट झाल्यावरती त्याची आपण प्रिंटआउट काढला होता, तसाच ह्या रजिस्ट्रेशन चार्जेसचा 100 रुपयाचं जेव्हा आपण पेमेंट करू त्या पेमेंटची तुम्हाला रिसीटची प्रिंटआउट तुम्हाला तुमच्या विलसोबतच्या डॉक्युमेंटवरती जोडायला लागेल. हे झाल्यानंतर तुमची विल रजिस्ट्रेशनची डाटा एंट्री झाली, डाटा हँडलिंग चार्जेसचं पेमेंट झालं, रजिस्ट्रेशन फीचं पेमेंट झालं. आता ही तुमची प्रोसेस सगळी कंप्लीट झालेली आहे. नंतर सेट ऑफ डॉक्युमेंट कसा बनवायचा बघून घ्या. रिसीट जी डाटा हँडलिंग चार्जेसची आहे ती विलच्या सर्वात वरती लावायची. त्याच्यानंतर दुसरं पेज येईल ते रजिस्ट्रेशन चार्जेस पेमेंटचं येईल. तिसरा सेट येईल तो तुमच्या विलचा संपूर्ण विथ आधार पॅनच्या कॉपी सेल्फ अटेस्टेड करून घ्यायला लागतील तुम्हाला. नंतर त्याच्या प्रत्येकाचे फोटो तिथे विलमध्ये लावायला लागतील, त्याच्यावरती सह्या करून घ्यायला लागतील. हा असं झालं की हा तुमचा संपूर्ण सेट हा कंप्लीट होईल. आणि हा सेट घेऊन तुम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये घेऊन जायचं आहे. फक्त जे तुम्ही पब्लिक डाटा एंट्रीचं जे मगाशी एक सिंगल पेजेसचं ते ज्यात नंबर असलेला जो बघितलात ते पेज वेगळं तुम्ही कॅरी करा, ते पण आवश्यक आहे. कारण हे डाटा एंट्री नंबर तुमचा जो आहे त्याच्यावरनं ते तिथे चेक करतील रजिस्टर ऑफिसमध्ये. आणि तिथे गेल्यावरती रजिस्टर तुमचे मृत्यूपत्र बनवणाऱ्यांचे, नंतर साक्षीदारांचे अंगठ्याचे ठसे घेईल, त्यांचे फोटो त्यांच्या सिस्टीममध्ये घेतील आणि त्याच्यानंतर ते काम साधारणतः 15 ते 20 मिनटात काम होऊन जातं. फारसा काय वेळ लागत नाही त्याला. समजा तिथे गेल्यावरती काही कारणानुसार की पानांची संख्या वाढली जर का, तर तिथे असं पेमेंट करण्याच्या वेळेला PD विदाऊट रजिस्ट्रेशन असं करून तुम्ही पेमेंट करून घ्या. आणि मग तिथे त्यांना ते पेमेंटचे रिसीट दाखवलीत की तुम्हाला ते हे करून देतील, डॉक्युमेंट प्रोसेस करून देतील. ह्यांचा सारथीचा हेल्पलाईन नंबर दिला आहे काय आवश्यकता असल्यास. आणि ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यावरती तुमचे 5 ते 10 मिनटात तुम्हाला साधारणतः हे डॉक्युमेंट्स तुमच्या हातामध्ये ॲक्च्युअल रजिस्टर विल तुम्हाला परत केलं जातं.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.